बाबरी यांनी पाडली हा त्यांनी सांगितल्यानंतरचा इतिहास. हा, पण जर जन्माचं लॉजिक लावलं आपण तर मग तसं तर पवारांचा जन्म जर बारामतीचा असेल त्यांना मुंबईचे प्रश्न कळणार नाही, तुमचा जन्म मुंबईचा आहे म्हणून तुम्हाला पुण्याचे प्रश्न कळणार नाही, असं असं होऊन जाईल ना. म्हणजे जन्मावर कसं काय लॉजिक लागू शकतं की हा इथला जन्मला आहे म्हणून त्यांना तिथलं नॉलेज आहे? हे लॉजिक एवढ्यासाठी आहे कारण मला सर्व काही नागपूरमधलं कळणार नाही, मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. मला सर्व काही पुण्याचं कळणार नाही, हे मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. सांगलीचं कळणार नाही, बुलढाण्याचं कळणार नाही, नाशिकचं कळणार नाही, हे मी मान्य केलं पाहिजे. तेव्हा कळून घेऊन त्यांना काय पाहिजे ते देण्याचं काम मी केलं पाहिजे. पण ज्यांना हे मी पुस्तिका दाखवून आमच्यासोबत राहून मुंबईचा केलेला विकास दिसत नसेल तर त्यांचा मुंबईचा संबंध नाही. इथे हा मुद्दा आहे. ठीक आहे, मी थोडंसं आता बरं, आता जसं गांधीजींचा जन्म कुठे झाला? पोरबंदरला झाला, बरोबर. तरी त्यांना राष्ट्रपिता मानतात, बरोबर आहे. त्यांचं नाव हे का काढतात? त्यांचं नाव त्या मनरेगातनं का काढतात? तुमच्याच गुजरातमध्ये जन्मलेत ना गांधीजी. तुमचं लॉजिक जर पकडलं त्यांना नाही म्हणून, पण पोरबंदर मध्ये जन्मलेले, त्याच्यानंतर ते कुठे होते? साऊथ आफ्रिकेत. त्याच्यानंतर मग तसा गांधी जन्माचा जो मुद्दा काढलाय तर ज्या गांधींचा जन्म गुजरातमध्ये झाला त्यांना तुम्ही त्यांचं नाव का वगळताय? मग तसंच औरंगजेबाचा जन्मही गुजरातमध्ये झालेला, त्याचा तुम्ही द्वेष का करताय? त्याच्यामुळे औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला तरी औरंगजेबाने गुजरातसाठी काय भलं केलं का? मग गुजरातमध्ये जन्मलेले मोदी वाराणसीत जाऊन का लढतायत? तो मुद्दा होतच नाही ना. मग तेच माझं म्हणणं आहे ना, इकडे जन्म हा एक वेगळा भाग आहे, पण ज्याला जन्मजात एक जाणीव लागते की माझा जन्म का झालाय, तो कुठे झालाय महत्वाचं नाहीये, पण जन्म का झालाय ही जन्मजात जाणीव लागते, ती यांच्याकडे नाहीये. ते नागपूरमध्ये, त्यांचा जन्म नागपूरमध्ये झाला म्हणून त्यांना मुंबईचं कळणार नाही अशी जाणीव नाही. नागपूरचं कळते त्यांना. नागपूरमध्ये सुद्धा काय कमी घोटाळे झालेत? चला ठीक आहे, आता मी दुसऱ्या म्हणून पहिली गोष्ट काय की मुंबईचा जन्म कसा झाला हे त्यांना माहिती पाहिजे. मुंबईच्या जन्मामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे आणि त्यावेळेला जनसंघ त्या लढ्यात नव्हता. कोणत्याही लढताना हे काय त्याला म्हणतात, कपडे वाचवणारी लोक आहेत. म्हणजे अगदी कसाबचा सुद्धा जो कसाबने हल्ला केला होता तेव्हा त्याही वेळेला तो जो सगळे ते जवान होते किंवा त्यांना मदत, बाहेर चहा देणं, पाणी देणे शिवसैनिक करत होते. एक आमचा शिवसैनिक गोळी लागून त्याच्यात मेला, त्याचं गोहिल मला वाटतं नाव, बरोबर आहे. त्याच्यानंतर मोदीजी आले आणि कडक कपड्यामध्ये बाईट देऊन गेले होते. कधी पण कुठे आपत्ती आली मुंबईमध्ये, मग ती नैसर्गिक असो, पाण्याची असो, पूर असो, 2005 साली आलेली भयानक आपत्ती आलेली, अपघात हो किंवा अतिरेक्यांचा हल्ला हो, शिवसैनिक पहिला धावून जातो, देवेंद्र फडणवीस नाही धावून जात. ठीक आहे, आता मी मुंबईच्या थोडा राजकारणावर येतो की लोकसभेत तुमच्या 3 जागा होत्या, विधानसभेत 10 आमदारही तुमचे आले. शिवसेनेला जो एक महत्त्वाचा जो फायदा झाला मागच्या निवडणुकांमध्ये तो मवियामुळे झाला. मवियात तुमच्याबरोबर काँग्रेस होती, त्यामुळे मुस्लिम मतं तुम्हाला त्यावेळेस मिळाली होती. पण आता या निवडणुकीत तुमच्याबरोबर काँग्रेस नाही आहे, काँग्रेस वंचित बरोबर आहे. तर तुम्हाला वाटत नाही की त्याचा तुम्हाला एक फटका बसू शकतो की मवियात तुम्ही नाही? आता एक मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि आमचं काही विसर्जन नव्हतं झालेलं. काँग्रेस त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, मी माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. पण आम्ही आज सुद्धा एकमेकाच्या विरोधात कुठे बोलतोय? ना काँग्रेस माझ्या विरुद्ध बोलतोय ना मी त्यांच्या विरुद्ध बोलतोय. त्यांना जसं